येस, कोण आपण? मी मिस्टर सक्सेना आणि हे आमचे पार्टनर्स. हॅलो, मिस्टर शेख अँड मिस लिली. आम्ही पुण्याहून आलोय. तिकडे अपंग लोकांसाठी आम्ही इमारत बांधतोय. बर बर. म्हणून त्यासाठी आम्ही निधी गोळा केलाय. फाईन, चांगली गोष्ट आहे. पण त्यासाठी आपल्याला पुण्याला येऊन जागा बघावी लागेल, कारण काम आम्हाला लवकरात लवकर सुरू करायचंय. मी तुम्हाला माझ्यातर्फे वाटेल ती मदत करायला तयार आहे, पण त्याआधी तुमचं प्रपोजल मला स्टडी करावं लागेल. हा, राजेश साहब, आप अगर उद्याच पुण्याला आला तर आम्ही जागा दाखवू. उद्या परवा परवा आपला प्रोग्राम काय का? डायरी बघून सांगते. हा, परवा वेळ आहे. परवा वेळ आहे. ठीक आहे, परवा येतो. हो, थँक्यू व्हेरी Thank you, मच. thank you. आता आपण हॉटेल अजंठाला भेटू. राईट. तिकडेच आम्ही तुमची रूम बुक करून ठेवतो. ते कॉन्ट्रॅक्टच्या वगैरे तिकडेच बघू. ओके, फाईन. थँक्यू व्हेरी मच. ओके, बाय. हे बघ सुमन, तूही माझ्या बरोबर चल. कॉन्ट्रॅक्ट साईन करायचंय, तुझीही गरज लागेल. काय सर, मला बरं झालं तू आलास. आपल्याला 2 दिवसाकरता पुण्याला जायचंय. पण मला मी काय रे, काय झालं? काही नाही सहज आपलं ते तिकडे काय बघतोय, बोल ना. तसं काही नाही. मला 2 दिवसाची सुट्टी पाहिजे म्हणून सांगायला आलो होतो तुम्हाला. कशाला? ते बायको सारखी मागे लागले, जाऊया कुठेतरी बाहेर म्हणून. तिला घेऊन चल. येडा कुठला. पण चालेल. त्यात काय झालं, तिच्यामुळे सुमनलाही कंपनी मिळेल ना. ठीक आहे, तिलाही घेतो बरोबर. हॅलो, ठेवा. तू पण फोन खाली ठेवा, फोन खाली ठेवा. फोन नाही विसरलो. थँक्यू. अरे बघतोस ना, काय झालं? दोघं बी आत गेले. काय आता का गप्प बसलास? माझ्या आई, तुझा मासळी बाजार बंद कर. तू आज चल. आपण आलोय कशाला आणि तू करतेस काय? असू दे, तू चल आज चल. ही कॉन्ट्रॅक्टची फायनल तयार करून ठेव. ती माणसं आली की मी तुला बोलवतो. तोपर्यंत तू काम कर, तू तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर. ओके? बस रोजी, प्लॅन प्रमाणे आता अगदी व्यवस्थित चाललंय. आता राजेशला फोन. येस सर. हॅलो, मी रूम नंबर 103 प्लीज. कोण राजेश? मी सक्सेना. तुमच्या स्टेनोला बोलावून तुम्ही पेपर्स तयार करून ठेवा. मी येतोच. ओके. हॅलो जया, तुम्ही घर सोडून फार मोठी चूक केली. कोण बोलतंय? तुमचा शुभचिंतक. अहो, राजेश एवढा निर्ढावलाय की तो पुण्यातच येऊन आपल्या स्टेनो बरोबर मजा मारतोय. काय? तमाशा बघायचा असेल तर हॉटेल अजंठा, रूम नंबर 103 वर या. सारखी म्हणत होतीस ना मला कुठेतरी न्यावा आणलं की नाही तुला मोठ्या हॉटेलात? काय बोलता? आता बोलता नाही, आता करता.
म्हणजे तुम्ही त्यात सामील आहात. ते आम्ही नाही समजलो, पण तुम्ही इथं कशा? जसं काय तुम्हाला माहितीच नाही. बघा जाऊन तुमच्या साहेबांचा काय तमाशा चाललाय तो. ताई साहेब, अजूनही तुमचा काहीतरी गैरसमज होतो. अहो साहेब तसे नाही येतो. थांबा, मी जाऊन येतो. ताईसाहेब, रोजी, एव्हरीथिंग इज ओके. बस आता फोटो मिळाले की आपलं काम झालं. मग आपण ताबडतोब इकडून निघायचं. हो, कारण त्या औषधाची गुंगी लवकरच उतरेल आणि ती दोघं शुद्धीवर येतील. तेव्हा आपल्याला लवकरच निघायला हवं. राईट. सर फोटोचं काम झालंय. बस आता आपले सगळे प्लॅन सक्सेस होतील. तुम्ही पुढच्या कामाला लागा. हे असं कसं झालं? राजेश साहेब, मी सांगतो तुम्हाला, तो सक्सेना दुसरा तिसरा कुणी नसून कैलासच आहे. कैलास? हो, आणि त्यांनीच तुम्हाला गुंगीचं औषध पाजून दोघांना बेशुद्ध केलं.